वेळेमध्ये उपचार न मिळाल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या आणखी एका धक्कादायक घटनेने खानापूर तालुक्याच्या भीमगड अभयारण्यातील लोकांच्या मरण यातना प्रकर्षाने समोर येत आहेत। आमगाव येथील महिलेचा वेळेत उपचार न झाल्याने हर्षदा घाडी या विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कृष्णापूर येथेही अगदी तशीच घटना शनिवारी घडली आहे। कृष्णापूर येथील 40 वर्षीय सदानंद विष्णू नाईक या व्यक्तीला अचानक भोवळ आल्याने त्याला तिरडीसारख्या डोलीतून तब्बल 20 किलोमीटर वाहून आणून दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं। पण उपचारांना उशीर झाल्याने सदानंदचा मृत्यू झाला। गावकऱ्यांनी मोठी शिकस्त करून त्या व्यक्तीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला। दुर्दैवाने त्यांना पुन्हा मृताला तिरडीवरून गावाकडे न्यावं लागलं। धो कोसळणाऱ्या पावसात 3 नद्या आणि नाले ओलांडून सदर व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्यात आलं। जंगली श्वापदांची भीती आणि रस्त्यावरील निसर्डीचा जीव घेणा सामना करूनही गावकऱ्यांना अपयश आलं। या घटनेने पुन्हा एकदा भीमगड अभयारण्यातील मरण यातना समोर आल्या आहेत। शासनाकडून काहीच उपाययोजना केल्या जात नसल्यानं येथील लोकांचे जीवन किड्यामुंग्यांसारखं बनलं आहे। नदी नाल्यावर साकं उभारण्यासाठी देखील पंचायतीकडून निधी दिला जात नाही। गावकरी पदरमोड करून दरवर्षी आपली सोय करून घेतात असे तेथील नागरिकांनी सांगितले। चेतन लक्के बैलकर, KMM मराठी, खानापूर।